मिरजेतील नगर भूमापन कार्यालयाचा कारभार आता चव्हाट्यावर आला आहे। नागरिकांना या ठिकाणी कामासाठी जवळपास 3 वर्षे हेलपाटे मारावे लागत आहेत। या कार्यालयीन कामाचा अनुभव खुद्द भाजपचे वरिष्ठ नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे यांना पाहावयास मिळाला। त्यांच्याच नातेवाईकांना कामासाठी 3 वर्षे हेलपाटे मारावे लागल्यामुळे ते खुद्द या ठिकाणी आले, मात्र त्यांनाही या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दाद लागू दिली नाही। या ठिकाणी एकच क्लार्क आणि शिपाई उपस्थित होता। या कार्यालयात बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने वीज कट केल्यामुळे सर्वत्र अंधार झाला होता। त्यामुळे मकरंद देशपांडे यांनी नगर भूमापन कार्यालयात ठिय्या मारला। यावेळी नगर भूमापन कार्यालयाच्या कारभाराबाबत थेट जिल्हाधिकारी यांना फोन करून कार्यालयाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली। तोपर्यंत या ठिकाणी जवळपास 25 ते 30 नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आले होते। त्यांना या कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत होते। त्यामुळे नगर भूमापन कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याचे सांगितले। मात्र मिरजेच्या नगर भूमापन कार्यालयाच्या कारभारावर खुद्द महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना आता लक्ष घालावे लागणार आहे। भूमापन केंद्रामध्ये अनेक नागरिकांची कामं अनेक वर्षे प्रलंबित आहेत। अनेक लोकांच्या तक्रारी असल्यामुळं आज मुद्दामून मी या ऑफिसला आलो। या ऑफिसमध्ये आले असताना वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते, सहकारी ऑफिसरही उपस्थित नव्हते। जे अधिकारी उपस्थित नव्हते त्यांचा रजेचाही अर्ज नाही आहे आणि या ठिकाणच्या ऑफिसचा गलथानपणा आहे हा सगळ्यांच्या नजरेसमोर आला आहे। विशेष करून महसूल खात्यामध्ये हे येणारं कार्यालय आहे। या कार्यालयामध्ये लोकांना वेळेमध्ये सिटी सर्व्हेचे उत्तरं मिळणे अपेक्षित आहे आणि हे उत्तरे मिळत नाही आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी प्रथमतःच मान्य जिल्हाधिकारी असतील, त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील आणि मान्य महसूल मंत्री असतील यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे, तक्रार केलेली आहे। या कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही तर भविष्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घ्यायला लागला तरी नागरिकांच्या हितांसाठी, लोकांच्या कामासाठी घेण्याची आमची तयारी। अशोक तुळपुळे आहे, पण माझ्या ब्राह्मणपुरीमध्ये माझा एक शाळा आहे, त्याचा सिटी सर्वे ती आमच्या बायकोच्या नावावर आहे आणि त्याचा सिटी सर्वे उतारा मिळण्यासाठी मी 2023 साली अर्ज केलेला आहे आणि अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा अजून माझ्या नावाची नोंदणी झालेली नाही। यामुळे अनेक हेलपाटे मारले आणि मला असं समजलं की ज्येष्ठ नागरिकांचा अर्ज लवकर पास होतो, पण ते काही झालेलं नाही। त्यामुळे त्याची योग्य ती दखल घेतली जावी म्हणून आज मी मकरंद देशपांडेंच्यावर बनवला, तरीसुद्धा काम होईल का नाही मला शंका आहे।